नमस्कार मंडळी, आवाज येऊ दे आवाज. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. बुवा, तुमची मी माझी पहिलीच भेट आहे, बरोबर ना? बुवा गावातून आला वाय, किती येल काढला हो. मला फक्त आयोजकांनी 15 मिनिटं दिला नाही. एक एक कडवच गाणार आहे, पण बारी दणक्या कशी पैसा वाचून वारी करणार. बुवा नवीन आहेत असे स्वतः बोलले. मी बुवांना कमी लेखत नाही, नवीन आहेत पण बुवा बारी सुंदर केलीत. या बुवांसाठी टाळ्या वाजवा मंडळी. नवीन बुवा आहेत पण बारी अप्रतिम, गायकी छान, आवाज छान. बुवा शिकायचंय तुम्हाला, खूप शिका, मोठे व्हा. रसिकांसाठी मी एक गीत घेतोय मंडळी. हे गीत, ही चाल मी स्वतः लिहिली आहे. ही चाल पुढच्या गणपती नंतर आज पंकज दादा घाणेकर यांच्या स्टुडिओमध्ये ही रेकॉर्ड झाली आहे. गणपती नंतर हे गाणं प्रसारित होईल. प्रेम गीत आहे, मी रसिकांसाठी गातोय. भेटशी मजला चांदण्या राती, भेटशी मजला चंद्र आहे तो साक्षीला. सोडून गेली तू वेड्या जीवाला, सखी ग वेड लागले मला, राणी ग वेड लागले मला. बघा बघा माझ्या माईबाप रसिकांसाठी मी काय बोलतोय, काय म्हणतोय बघा. तुम्हा रसिकांमुळे आज आम्ही दोन्ही कलाकार, आम्ही कलाकार मोठे झाला आहोत. म्हणून तुमच्या चरणाशी हे शब्द सुमने बघा. माय बाप परी जीव तुला विला, माय बाप परी जीव तुला विला, तुझ्या चरणावरी रसिका देह वाहिला. आतुर मी झालो तुझ्या सेवेला, साथ तू द्यावी या पाराला. रसिका द्यावे मला, रसिका द्यावे मला.
सुस्वागतम सकल कलागुणांचा अधिपती सकल कलागुणांचा अधिपती गणराला वंदन करून माझ्या गावचे ग्रामदैवत श्री चंडिका मातेला वंदन करून स्वयंभू श्री रत्नेश्वर महाराजांना वंदन करून रंग देवता नटेश्वर आणि श्री व्यंगेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी हा देह घडविला माझ्या आईवडिलांच्या चरणी मी नतमस्तक होऊन ज्यांनी मला ही विद्या शिकवली त्या गुरुरायांच्या चरणी मी नतमस्तक होऊन ज्याने हिंदवी स्वराज्य रक्षिले ज्यांनी माझ्या स्त्रीला माते समान आदर दिला माता बहिणींकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल त्या बघणाऱ्यांना ज्यांनी कडलोट केला स्त्रियांचा सुवर्ण काळ म्हणजे माझा राजांचा शिवकाळ छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट मुंबई ज्यांच्यामुळे चालत होती त्यांच्यामुळे आज मराठी माणूस मुंबई जगत होता ते माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून माझ्या वसलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून ज्यांनी ही मला कला सादर करण्याची जी संधी दिली ती श्री गंगेश्वर नवयुवक मित्रमंडळ बिंदवणे निवईवाडी या मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांना शाहीर मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र. तत्पूर्वी मंडळी आज आम्हाला मोलाचं सहकार्य ज्याने केलंय ते सुनील दादा डावल संदीपजी बलेकर माऊली आज 8 घराण्याचा राजा म्हणून त्यांना संबोधलं जातं. तसेच नंदकिशोर आगरे शाहीर आहेत ते. तसेच माझे परम मित्र माझे बंधू अनिलजी गराटे साहेब. तसेच आज या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुंदर शाहीर देखणा चेहरा आज माझी राधा आहे आज माझी पार्वती आहे 2 तासासाठी बरोबर ना. पण आज या शाहिरांना मानाचा मुजरा करून माझे वाद्यवृंद रत्नागिरी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध वाद्यवृंद आहे ढोलकीसात माझे नाना गवाळी मयूदादा गवाळी कीबोर्ड मास्टर आज ज्यांची गाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि माझा जे अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला या गाण्याला म्युझिक दिलंय ते माझे पंकज दादा घाणेकर सुशील दादा वेद्रे रंज उमेश दादा गवाळी पॅड राजांजी कलमटे माझ्या मंडळांचे अध्यक्ष भावा आगरे राजे ग्रुप ह्या नावाने सर्व ओळखले जातात असे माझे हे सर्व मंडळी. तसेच माझे सहकारी शाहीर तसेच माझे गुरुबंधू वसंतजी फडकले शाहीर निरेशजी वातडे माझे सर्व सहकारी यांना मानाचा मुद्रा करून आज सांगावंसं वाटतं मंडळी राजू दादा पड्याल आज गेले महिनाभर आज ह्या स्टेजवरती आपला साऊंड लावतायत. पण राजू दादासाठी सलाम का कारण मुंबईमध्ये आज ह्या माणसाचं जबरदस्त नाव आहे राजू दादा तुम्हाला सलाम. तुमच्यावरती आम्ही दोन्ही कलाकार जगतो हे मात्र लक्ष असू द्या राजू दादा धन्यवाद. तसेच या ठिकाणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग या ठिकाणी मोठे आलेले आहेत. शाहीर कलगीवाले माझे मित्र अनिलजी धामणे तुरेवाले शाहीर गोडगळा ज्यांच्या आवाजामध्ये खरोखर लेखणी पण आहे आणि सुंदर आवाज आहे असे सुशांत दादा गराटे तुरेवाले शाहीर माझे बंधू अनिलजी गराटे अनिल कलामंचाचे निर्माते अविनाशजी गराटे रेणू ही वेब सिरीज जबरदस्त गाजते त्यामधील एक कलाकार. तसेच माझ्या गावातून खास काही मंडळी आलेले आहेत परेश दादा भुवड राजेशजी गोनबरे प्रदीपजी कलंबटे. तसेच माझे बंधू माझ्यावरती भावाप्रमाणे कायम प्रेम करत असतात माझ्या मंडळाला त्यांनी जबरदस्त खूप सहकार्य केलेलं आहे असे महेंद्र भाऊ आंग्रे. तसेच या ठिकाणी शाहीर रोशन दादा रावणंग आलेत सिद्धेश दादा मेस्त्री सुशांतजी मेस्त्री आहेत धामणसे कुणबी समाज मंडळ अध्यक्ष सुभाषजी बाबरकर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच नमन कला क्षेत्रातील एक नामवंत कलाकार माझे एक साक्षी गुरव या ठिकाणी आलेले आहेत रवींद्र दादा घाणेकर कलगेवाले शाहीर माझे मित्र परम मित्र शक्तीवाले शाहीर त्यावेळी आम्ही जबरदस्त बारा एकमेकांच्या व्हायच्या. तसे विजय दादा गावडे कवी गायक उत्तम लेखणी
माझे मित्र गोपाळजी कारंडे, विजय इरमल, नरेंद्र लोगडे, विनय गावडे आणि या ठिकाणी समाजसेवक प्रभाकरजी धनावडे साहेब यांना हे हल्ले या सर्व नामवंत व्यक्तींना माझा मानाचा मुद्रा करतो। यामध्ये कोण राहून गेला असेल तर पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। वेळ कमी आहे बघा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं पुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्तिमं ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्तिमं द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमशदिल क्षमं एकनित्य विमलमचलं सर्वदि साक्षीभूतमं एकनित्य विमलमचलं सर्वदि साक्षीभूतमं भावती त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि। बघा आज या थिएटरमध्ये या रंगमंचावरती आज शिवरायांचं नाव आहे। या रंगमंचावरती शिवरायांचं स्तवन झालंच पाहिजे। मी स्तवन शिवरायांचं घेतो। महाराष्ट्राची शान शिवाजी राजा महान तलवार काढून त्यानं शत्रूला केलं हैराण केला स्त्रीचा आदर त्यानं माते समान केला स्त्रीचा आदर त्यानं माते समान जाणता राजा म्हणती त्याला माझा कोटी कोटी प्रणाम। प्रजापती हिंद भूमीचा प्रजापती हिंद भूमीचा अजिंक्य योद्धा खरा
नाही कुणाला घाबरला तो नाही कुणाला घाबरला तो नाही कुणाला हे औरंगजेबाला एकला भिडला अफजल खाना त्याने फाडिला अफजल खाना त्याने फाडिला अफजल खाना त्याने फाडिला किल्ल्यावर किल्ले जिंकून त्याने किल्ल्यावर किल्ले जिंकून त्याने असा होता त्यांचा दरारा असा होता त्यांचा दरारा शिवराय मानाचा मोगरा तुम्हा शिवराय मानाचा मोगरा प्रजापति तो नित्यभूमिका प्रजापति तो नित्यभूमिका अजिंक्य योद्धा खरा अजिंक्य योद्धा खरा शिवराय मानाचा मोगरा तुम्हा शिवराय मानाचा मोगरा शिवराय मनाचा मोगरा बोल श्री गणपती गजानन बोलाई चंडिका बोल जागे यशवंत शंकर कृष्ण सूर्यकांत बोल तुरे अखंड जासवळीचा असो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती थोडक्यात फक्त ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्यांची नावं 2 मिनिटात वाचतो, कारण हा कार्यक्रम आम्ही अचानक ठरवला होता. तो आज या ठिकाणी ज्याने आम्हाला सहकार्य केलंय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी तालुका प्रमुख शेखरजी घोसाळे साहेब, शिवसेना उपनेते बाळमाने साहेब यांच्याकडून, तसेच तालुका समन्वय समिती शिवसेना रोहितदादा साळवी यांच्याकडून आम्हाला 14,000 रुपयाचं रोख देणगी स्वरूपात बक्षीस आलेलं आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संजयजी पुनस्कर साहेब यांच्याकडून 1,000 रुपये, अजितदादा देसाई 501 रुपये, शिवसेना विभाग प्रमुख तारक शेठ मयेकर 2,000 रुपये, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र भारत मातृसंस्था जिल्हाध्यक्ष कोकण नमन कलामंच तालुका जिल्हा रत्नागिरी अध्यक्ष प्रभाकर उर्फ पिटी कांबळे 1,001 रुपये, मुकेश दादा भुते 201 रुपये, माझे मित्र सिद्धेश चव्हाण यांच्याकडून 201 रुपये, विनायक दादा भुवड यांच्याकडून 501 रुपये, आर्या ब्युटी पार्लर मेधा कुलकर्णी आमच्या संस्थेचे संचालक अविनाश सेठ कुलकर्णी यांच्याकडून 501 रुपये, संतोषजी बहिरे 501 रुपये, राजू गुरव यश मेडिकल नेवरे 201 रुपये, माझे परम मित्र माझे कलगीवाले शाहीर, खरोखर आज आम्हाला त्या मुलांना आज त्या ह्या विजय गावडेने
मुलांसाठी खाऊ दिला, त्यांच्याही त्याने 501 रुपयाचा आम्हाला बक्षीस दिलाय. तसेच शर्वरी पांचाळ गायक फुणगूस 201 रुपये. माझे मित्र शाहीर नरेंद्र मोरे 2000 रुपये. माजी सभापती साधनाताई साळवी शिवसेना उपतालुका प्रमुख रत्नागिरी यांच्याकडून 2000 रुपये. देवस्थान रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट धामणसे रत्नागिरी अध्यक्ष श्रीकांतजी देसाई साहेब 501 रुपये. शाहीर कलगेवाले अनिलजी धामणे साहेब 500 रुपये. संतोष गोताड माजी सरपंच 500 रुपये. सचिन दादा दुर्गावळी तन्वी डेकोरेटर्स 500 रुपये. माझे मित्र कुणबी समाज मंडळ अध्यक्ष सुभाष दादा बांबरकर 500 रुपये. सुभाष बांबरकर धामणसे आयोजित महिला शक्तितुरा शक्तिवाले शाहीर श्रद्धा खोत तुरेवाले शाहीर सुप्रिया तरळ 12 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावर पाहायला विसरू नका. सुयोग संजय दुर्गवळी 500 रुपये. महेंद्र भाऊ आंग्रे माझे बंधू 2100 रुपये. 2100 रुपये. सुरेश लांबे बुवा 201 रुपये. या ठिकाणी रोहितजी कलबडे शाहीर आले आहेत. तसेच पोलीस मित्र या ठिकाणी आले आहेत. साई शिंदे आलेले आहेत. यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि गणाला सुरुवात करतो आणि नंतर 5 मिनिटं उरतील ती बुवांची थोडीशी काढून जातो. हा गण चालू करतोय बघा. सुरुवात फक्त सांगतो एकच कडव्यात गण घेणार आहे. ह्या बुवांनी वेळ काढल्यामुळे आज मला फास्ट बारी करायला लागते. बारी चांगली करणार. आवडली असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही सांगायचं. बिनधास्त. आपण कोणाला घाबरत नाही. बिनधास्त बोलायचं. बघा आपण कोकणात राहतो. आज आपला कोकण सुंदर गण विषय ठेवला आपल्यासमोर. आपण कोकणात राहतो. गोवानेही कोकणाचं काहीतरी गायलं, इथे शायरी गायली. आपण कोकणात राहतो. आपण कोकणात राहतो ह्याचा अर्थ काय? आपला कोकण हरवलं. कारण आपण नोकरी कामधंदा सांभाळण्यासाठी गाव सोडून मुंबईला येतो. हा आपला दोष नव्हे. पण पूर्वीची लोक शेतीवाडी समृद्ध होती. आज गरगरा हिरवळ झाडी होती. आपली घरं टुमदार माडी होती आणि आईच्या हाताला घोडी होती पूर्वी. बरोबर आहे ना? पूर्वी. आता कसं चालतंय का हो? आता आपण शेती करत नाही. मी बुवांच्या गावात परवा जाऊन आलो. बुवांची घरं सगळी बंद होती. बुवांचे सगळे मुंबईला आले. बुवा स्वतः मुंबईत राहतात. सगळी घरं दारं विकून बुवा मुंबईत राहतात. कुलपा लावलेली आहेत बुवांच्या घराला. हे खरं आहे, सत्य. मी परवा जाऊन बघितलंय. शेतीवाडी दिसली नाही म्हणून ओस पडत निघाली आपली शेती. मी काय म्हणतो, गणपती बाप्पा हे थांबव. आणि तरुणाई जी बिघडत चालले, जे दारू गुटक्यात मटक्यात सगळी तरुणाई चालले चायनीज वर लॉलीपॉप आणि चिकन चिली जे खातात त्या आईच्या हातचं खाऊ द्या. बरोबर ना? हा गण बघा विषय चांगला आहे. शायरी गात नाही. ठीक आहे. व्यथा सांगू कुणावी माझ्या या कोकणाची, माणसात देव नावरला शायरी कशी असावी एकच. फापाडवर पसारा नको. किती शायऱ्या गायल्यात हो तुम्ही? हा पहिलं पायात आधी घुंगरू बांधून या. पहिलं पायात घुंगरू बांधून या. डोक्यावरती टोपी घालायला शिका. टोपी तुमची पुढे सरकलेली होती. केस दिसत होतं. आम्हाला माहिती आहे तुम्हाला केस आहे. सरळ घाला. मी फेटावा कसा घातलाय नाही तर घालू नका. शायनिंग मारायची नाही. बरोबर ना? तुम्ही शाहीर म्हणताय ना स्वतःला, मग शाहिराप्रमाणे राहायचं. हा तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतोय. स्तवन चालू केलं. 1 2 3 4 स्टार्ट. गुरुना विचार आहे चालतं काय स्तवनामध्ये? नोट मोठी जल्ली ती खोटीच म्हणावी लागत. व्यथा सांगू कोणामी माझ्या या कोकणाची, माणसात देव नावरला नीती नियतीची. दुरावली ही माया
नाती भावनांची बाप्पा यावे ताराया ही हाक काळजाची साध घाली तो भक्ती में देवा श्री गणराया माझे कोकण हरवले दूरावरी मी राहिलं कुणाचं ना कोणी कोण राहिलंय का कुणाचं शेजारी पाजारी कोण कोणाचा राहिलं नाही मरतोय तो मरू दे राहिलं कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया राहिलं कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया काले कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया काले कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया काले कुणाचं ना कोणी बाप्पा यावे ताराया कोणी बाप्पा यावे ताराया
देणार होतो गवळणीची, पण आता वेळ नाही आहे. माझी गवळण गातो बघा. सांज वेळी भेट तुझी फुलविते या कानाला, तूच माझी वेडी राधा ठाऊक या जगाला. हृदय मंदिरी जपतो तुला मी, तुझ्या त्या गोजिऱ्या रूपाला स्वर मुरलीचा सदा भिडला, तुझ्या भोळ्या मनाला. राधा माझी चाफेकळीला फरमाईश आली होती, पण थोड्या वेळाने आधी माझी गवळण गातो, नंतर राधा माझी चाफेकळी 2 मिनिटात घेतो. हृदयाची राणी प्रीत गाजे त्रिभुवनी, तूच माझी ग संगिनी, माझ्या मुरलीची वाणी. राधे ऐक गाणी कशा असावी. तुला जाई भुलवूनी, वेडी राधा माझी दिवाणी. हो 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 हृदयाची राणी प्रीत गाजे त्रिभुवनी.
दिलाय सगळ्यांना समजावा म्हणून मी हा विषय वाचून दाखवतोय. पुण्यवान राजा त्याला कोणत्या स्वामीने 10 अपराधापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव, पुण्यवान राजाचे नाव काय, उत्तर व ग्रंथाधार द्यायचा आहे, पुराव्या सहित द्यायचा आहे. बघा थोडक्यात आज हा कार्यक्रम या मंडळीने या आयोजकाने जो लावलाय तो देवळाच्या जीर्णोद्धारासाठी लावलाय. बरोबर ना मंडळी? बघा राजेश दुर्गवळी मालगुंड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. हा जीर्णोद्धाराचा एक गीत आपणा समोर थोडक्यात सादर करतोय. बघा जीर्णोद्धाराचा सोहळा झाले भक्त सारे गोळा, गांगेश्वराचा मेळा भाव भक्तीन सजविला. चला एकजूट करू हात, प्रेमाचा हादरू गांगेश्वर माऊलीच चला स्मरण हे करू, वाडी स्वप्न हे साकारू. चला निधी गोळा करू, देह दानहार पुन्हा भव्य मंदिर उभारू. शिव शंभो अवतरला, गर्द झाडीत प्रकटला. निवी वाडीत देव वसला, किरडवली गावात सुखावला. शिव शंभो अवतरला, गर्द झाडीत प्रकटला. जीर्णोद्धाराचा सोहळा भावभक्तीन सजविला. जीर्णोद्धाराचा सोहळा भावभक्तीन सजविला. जीर्णोद्धाराचा सोहळा तुझ्या भेटीसाठी देवा आतुरन मन, मंदिर उभारलं पण केलं भक्तानं. भक्तांनी केलं निधी संकलन, भाविकानं दिलं ते मोठ्या मनानं. भाविकांनी दिलं ते मोठ्या मनानं, भाविकांनी दिलं ते मोठ्या मनानं. जीवनभराचं हे गाणं निवये वाडीला मिळे मान, दिलं हृदयी देवस्थान. गोळा भक्तांचा तू प्राण, जीवनभरात हे दान निवये वाडीला मिळे मान. जीर्णोद्धाराचा सोहळा जीर्णोद्धाराचा सोहळा गांगेश्वराचा मेळा. बघा धन्यवाद. या मंडळाकडून हे गीत गायल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. बुवा मी बारी संपवतोय, तुमच्यामुळे लेट झालाय, मला दोष देऊ नका.
बारी संपवतोय हो. दुसऱ्या बारीत काय बोललात मी तुम्हाला वावगं काय बोललेलो नाही आहे. मंडळी साक्षीला आहेत. फक्त एकच तुमच्या चुका काय होत्या त्या सांगितल्या. चाल बांधा, टोपी नीट घाला आणि व्यवस्थित राहा. तुम्ही मोठे शाहीर व्हाल, गाजलेले शाहीर व्हाल असं आमचं मन आहे. ईश्वर या चरणी प्रार्थना करतो. सुंदर बारी केलीत. पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या वारीला शुभेच्छा. जास्त वावगं काय बोलू नका. मला एक गाणं जरी भेटलं तरी साला काढून टाकीन. हा, धन्यवाद मंडळी, चांगली साथ दिली.